नमस्कार शेतकरी बांधवांनो, वादळी पाऊस आणि गारपीट या संदर्भातनी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, मागील सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे 16 ते 17 मार्चपासून महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात दिनांक 18 मार्चपासून विविध विभागामध्ये वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांनो, यापूर्वी आपण काढण्यात आलेल्या गव्हाच्या संदर्भात आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. त्या अनुषंगाने काही शेतकरी बांधवांनी आपले काढण्यात आलेले गहू काढलेले आहे. मित्रांनो, दिनांक 18 मार्च रोजीसुद्धा साधारणपणे दुपारपर्यंत आपण काढण्यात आलेले गहू काढू शकता, परंतु दुपारनंतर साधारणपणे 2 वाजताच्या पुढे महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. साधारणपणे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, दारवा या परिसरामध्ये सुद्धा 18 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, बार्शी, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली या परिसरामध्ये सुद्धा 18 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी या राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर आणि पहाडी भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा 18 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 19 मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 3 ते 4 विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, मंगरुळपीर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दारवा, नेर, डिग्रस, पुसद, पांढरकवडा, नांदगाव, त्याचप्रमाणे बाभळगाव या ठिकाणीसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली या भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 19 मार्च रोजी महाराष्ट्रासोबतच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्याचप्रमाणे धनबाद, झारखंड या ठिकाणीसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा बर्फवारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पहाडी भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर राज्यातसुद्धा 19 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा वादळी पाऊस 20 मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील काही भागामध्ये, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील काही भागामध्ये 20 तारखेला हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 20 मार्च रोजी महाराष्ट्रासोबतच पूर्वोत्तर राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बिहार, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या ठिकाणीसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, 19 मार्च आणि 18 मार्च रोजी दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या वादळी स्वरूपाचा पाऊस आणि गारपिटीमुळे निश्चितच रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांनी आपल्या पशुपालनाची निश्चित काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो, यानंतर पुन्हा शेवटच्या हप्तेसुद्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याच